आता हे असून सुद्धा तुमच्यावरती जे लोक टीका करतात की मनोज जरांगे पाटील हे व्यसनी आहे, ते दारू पितात, मध्येच त्यांनी ते वाळू चोरीचं सगळं प्रकरण केलं, हे एवढ्या हायफाय गाड्यात कसं फिरतात, मग हे का माय आहे का ते जर सोडून गेले मला रिक्षाने पैसे नाहीत घरी जायला अंतरवाले मग फेस पडून जाईन इकडंच माझं आठाणा नाही आपण कमीला नाही कशी चौकस लावा त्याला देवेंद्र फडणवीस म्हणते साहेब ते लहान जोक नाही ते म्हटलं डेंजर आहे लय कॅसेटीची ही चतुरपणा पाटील तुम्ही कुठे शिकलात बरं? ते डेंजर आहे खरंच ना लय बेकार कॅसेटी ती तुम्हाला नाही माहिती किती वर्ष झाले तुमचे या आंदोलन? नाही नाही मी लय दिवसाचा आहे 30 वर्ष झाली का? माणूस इतका आहे त्याने मग सगळं शोधून काढत असतं काही सापडतच नाही चांगल्या चांगल्याच मागे ती बिड्या काही इड्या लावल्या हा चांगले चांगले तिकडे पळत येत रातचीच सकाळी जर गेलं ईडी उद्या नोटीस गेली संडास बाथरूमातच बसत आहे बाहेरच येत नाही ते. आणि मध्ये तुमचा तो मेहना काय वाळू चोरीच्या का कुठल्या तरी प्रकरणात आता सगळा महाराष्ट्रात पाहुणा आहे मग सगळा महाराष्ट्रात पाहुणा आहे मग आता कुणी काही धंदा करी कोणचा धंदा धडाचा आहे मग राजकारण लय धडाचा आहे का त्याच्यात मग आरोप होते सगळे पाहुणेच आहेत मग आता मला जोडतात मी समर्थन केलं कोणाचं मला पाहिजे गरीबाच्या लेकराला आरक्षण आता मग हे जरी ती काढू शकतात म्हणलं मी किती काढली असते मग वाळू मी किती काढली असते मग ती माझ्या जीवर त्यांची चलते म्हणलं मै किती चलते मी त्या भानगडीत नाही पडत मी व्यसन नाही करत कधी मी तेच विचारणार होतो तुम्ही ड्रिंक केली की नाही कधी? आपलं हाडूक सुद्धा बाटल्याला नाही आपल्याला ती कशी आहे सुद्धा माहित नाही हाडूक सुद्धा नाही आणि मी खोटं नाही बोलत मी म्हणलो असतं मग वैयक्तिक जीवनाचा कायला काढिता आपण लबाड नाही बोलत भाऊ आणि मीडियाला तर अजिबात नाही म्हणून आपल्याला मीडियाने 2 वर्ष एवढी साथ दिली गरीबाच्या प्रश्नासाठी मी लयच ऋणी आहे त्या सगळ्या मीडियावाल्या ते भाऊ असे आहेत ना त्याला कचाकच बातम्या लावतात गरीबाच्या